नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे बेंगलोरला जायचं कारण तर नवीन मूवी आली आहे स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे। तर ती मूवी पाहण्यासाठी मी बेंगलोरला चाललो आहे। सध्या मी आता उगारमध्ये आहे आणि 4 वाजता आपली राणी चन्नम्मा एक्सप्रेस ट्रेन येणार आहे आणि ती सकाळी 6-6:30 वाजता जाऊन बेंगलोरमध्ये पोहोचेल। त्यानंतर मी प्लॅन बनवणार आहे ती मूवी म्हणजे कसं काय ते 3D मध्ये नाहीतर 4DX मध्ये पाहण्याची इच्छा आहे। इथे तर आसपास कोणतं थिएटर नाही 3D 4DX, तर त्यामुळे मी बेंगलोरला चाललो आहे। तर चला आपण ही ट्रेन जर्नी कशी होते ते पाहूया आणि आपल्या ह्या व्लॉगला सुरुवात करूया। तर तुम्ही उगारचं रेल्वे स्टेशन पाहू शकता। तर मित्रांनो, आपली ट्रेन आलेली आहे। राणी चन्नम्मा एक्सप्रेस అయితే निंद S2 అయితే S8 बस आकडे। तर मित्रांनो, आपला S1 डबा आहे आणि सीट नंबर 3 अप्पर बर्थ। तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे हा S1 चा डबा आहे आणि आपली सीट नंबर 3 वरती अप्पर बर्थ। बॅग्स वगैरे ठेवलेला आहे। तर ट्रेन चालू झाली आहे, उगारमधून निघाला ट्रेन। किरण मित्रांनो पाहू शकता काय जबरदस्त दिसत आहे। हा व्ह्यू पाहू शकता। मित्रांनो, घटप्रभा नदीचा व्ह्यू पाहू शकता। पाहू शकता काय मस्त व्ह्यू येत आहे ट्रेन मध्ये। पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे चारी बाजूला फक्त हिरवळ आहे आणि आपण ट्रेन पाहू शकतो। आपला ट्रेनचा डबा पाहू शकता। मित्रांनो पाहू शकता पाऊस चालू आहे, काय जबरदस्त वातावरण दिसत आहे। मित्रांनो पाहू शकता समोर तिथे डोंगर, त्याच्यावरती असं धुक्याची चादर आलेली आहे, पाहू शकता तुम्ही काय मस्त दिसत आहे समोर। आणि आपली ट्रेन राणी चन्नम्मा एक्सप्रेस। तर मित्रांनो, हा पण बेंगलोरला येत आहे। ह्याचं पण पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे ह्याचं पोलीस कॉन्स्टेबलचं एक्झाम आहे आणि मी पिक्चर बघायसाठी चाललो आहे। तर हा पण आमच्या गावचाच आहे, मधवावीचा। तर आम्ही दोघेही चाललो आहे। तर मित्रांनो, आता यशवंतपूर जंक्शनमध्ये येऊन पोचलो आहे। थोड्याच वेळात आता KSR बेंगलोर रेल्वे स्टेशनच्या इथे जाऊन पोचू। तर मित्रांनो, फायनली बेंगलोर सिटीमध्ये एंट्री झालेली आहे। पाहू शकता ही बेंगलोर सिटी। तर मित्रांनो, फायनली बेंगलोरमध्ये पोचलेलो आहे KSR रेल्वे स्टेशनच्या इथे। तर हे पाहू शकता KSR रेल्वे स्टेशन।
तर आपली राणी चन्नामा एक्सप्रेस इथे समोर आहे. तर मित्रांनो हे बेंगलोर रेल्वे स्टेशन KSR रेल्वे स्टेशन पाहू शकता. क्रांतीवीर संगोळी रायण्णा रेल्वे स्टेशन. पिलर नंबर 2. तर मित्रांनो KSR रेल्वे स्टेशनच्या इथून आम्ही निघालो आहे. तर मित्रांनो फायनली रूममध्ये पोचलेलो आहे. हॉटेलमध्ये राज रेसिडेन्सी म्हणून हॉटेल आहे तिथे. आणि पाहू शकता आपली रूम अशा प्रकारे आहे. एक मिनिट रूम टूर देतो तुम्हाला. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपली छोटीशी रूम आहे. आणि ते अशा प्रकारे बाथरूम आहे. इथे तिकडे आंघोळीसाठी तर रात्री 10:20 आपला शो असणार आहे स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. तर फटाफट आंघोळ करून नाश्ता वगैरे करून रात्री 10:20 तर पिक्चर बघायला जाऊया आपण. आणि पिक्चर कसा आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेन. तर मित्रांनो जस्टच आता आंघोळ झालेलं आहे. तर सर्वात आधी आपण जेवण करूया. भूक खूप लागल्या. त्यानंतर बहिणीला भेटायला जायचं आहे. बेंगलोरमध्येच ती कामाला आहे. त्याला घेऊन त्यानंतर आपण पिक्चर बघायला जाऊया स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. तर चला आता फटाफट तयार होऊ आणि जेवण करूया. तर मित्रांनो रेडी झालेलो आहे. तर फटाफट जाऊ बहिणीला घेऊ आणि त्यानंतर मग ओरियन मॉलमध्ये आपला स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे मूवी बघायला जाऊया. तर चला आता फटाफट रूममधून निघू. स्वतः टॅक्सीमध्ये बसलो आहे. आता चला स्ट्रेट आपण फॉक्सकॉनला जाऊया. तर मित्रांनो खूप ट्रॅफिक झालं आहे पाहू शकता. ट्रॅफिक आहे. सो तर मित्रांनो पाऊस चालू झाला आहे आणि हा बँगलोर सिटीचा नजारा पाहू शकता तुम्ही. पाऊस सुरू झाला आहे. तर मित्रांनो पाहू शकता इथे वंदे भारत थांबल्या. आणि हा बेंगलोर मधला ट्रॅफिक. खूप ट्रॅफिक आहे इथे. तर मित्रांनो हे पाहू शकता मी पूर्ण बेंगलोरच्या बाहेर आलोय. तर आपल्याला इथून आता फॉक्सकॉनला जायचं आहे. तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलं आहे. तर ही कंपनी पाहू शकता फॉक्सकॉन, जिथे आयफोन मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. बरोबर ये बरोबर अरे बस हाय. पार्टी हो गए बस मग.
थांबून थांबून चल, जाऊया काय मग पिक्चर बघणारच हा कुठला स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे हा ए तर मित्रांनो जोराचा पाऊस सुरू झाला आहे. तर मित्रांनो आता मूवी बघण्यासाठी ओरियन मॉलला चाललो आहे. फक्त आता इथून एक ते 2 किलोमीटर आहे फक्त, त्यामुळे आता इथून चालतच चाललो आहे आणि परत आपल्याला हे बेंगलोर पाहायला पण भेटेल. त्यामुळे आता आम्ही पायीच निघालो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ट्रॅफिक काय जोरात आहे. पूर्ण इथे सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत. त्यामुळे रिक्षा न घेता आम्ही डायरेक्ट आता चालतच जाऊ आणि मजा पण येईल. काय म्हणतेस, कसं आहे फर्स्ट टाईम बेंगलोरमध्ये काम करून कसं वाटायला आहे तुला? हां चांगलं आहे, चांगलं मस्त आहे ना? मस्त नाही फर्स्ट टाईम काय बेंगलोर भारी आहे का नाही? ठीकठाक आहे. ओके, म्हणजे अजून होईल, तू बाहेर फिरली नाहीस हे नाही त्यामुळे तुला हे वाटायला लागलं. आता ओरियन मॉल बघ किती मोठं आहे, मस्त एकदम. आणि ते ओरियन मॉलच्या साईडलाच तिथं एस्कॉन टेम्पल पण आहे. ते उद्या सकाळी बघायला जाऊया, कारण अगोदरच्या व्लॉगमध्ये तर मी एस्कॉन टेम्पल दाखवलं आहे तुम्हाला. परत त्याचा का व्लॉग काय नाही टाकणार मी, पण उद्या हिला दाखवतो एस्कॉन टेम्पल. ठीक आहे, तर चला आता आपण डायरेक्ट जाऊ ओरियन मॉलमध्ये. जाऊन स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे रिव्ह्यू पण एकदम खतरनाक आलेत त्याचे. आय एम सो एक्सायटेड. फायनली मी एवढं वेट कधी नाही केलं. मी डायरेक्ट आमच्या गावातून इथं बेंगलोरमध्ये फक्त पिक्चर बघण्यासाठी आलो आहे, कारण तिथले थिएटर एकदम बेकार आहेत. तर चला एक्सपिरियन्स घेऊया आणि बघूया आपण तो पिक्चर कसा आहे. तर मित्रांनो जाताना हे मंदिर दिसलं, हे पाहू शकता मंदिर किती सुंदर आहे. किती मस्त आहे मंदिर. श्री सर्कल मारम्मा देवस्थान, मारम्मा देवीचं मंदिर आहे, पाहू शकता. तर मित्रांनो आता फक्त 450 मीटर राहिलं आहे इथून ओरियन मॉल. पटापट जाऊ. ही थकल्या फुल थकल्या. चल जाऊन आराम कर म्हणशील. हो काय मस्त दिसत आहे ना बिल्डिंग. सो तर मित्रांनो पाहू शकता हे आहे ओरियन मॉल. काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे हे जाळी टाकलेत समोर. तर इथून एंट्री आहे. चल जाऊ. तर मित्रांनो हे पाहू शकता ओरियन मॉल आतून. एक्साइटेड फॉर स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे. यू ऑल्सो एक्साइटेड? यू तू बघितलंयस का अगोदरचे पार्ट सगळे स्पायडरमॅनचे, ॲव्हेंजरचे सगळे? ओके, हे पण बघितलं, याला दाखवले सगळे. फेवरेट कॅरेक्टर कोणता आहे? हल्क आहे. हल्क सारखं दिसतेस पण तू. मित्रांनो पाहू शकता काय मस्त दिसत आहे. ओरियन मॉलमध्ये स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे पाहायसाठी आलतो मी, भैया आणि विटू. विटूचं लक्षण आहे, विटूचं लक्षण आहे. याला दाबलेस का नाही फिर. विटू से हाय. काय खाणार?
रुपले कधी झालं तुझं डोळ्याचं ऑपरेशन? 1-2 मिनिटापूर्वी. चष्मा घाल, चष्मा दिसत नाही बघ. Sit back, enjoy, and thank you for sharing this with us. We made it for you. दस का हट्टा कट्टा है। पर तब तक के लिए मैं सिर्फ स्पाइडरमैन ही हूँ। तर मित्रांनो फायनली मूवी बघून झालेली आहे. मूवी तर एकदम जबरदस्त होती. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.